उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट। सदिच्छा भेट घेत मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याची शिंदेंची माहिती। कुठेही गेलो तरीही चर्चा होते शिंदेंचा टोला। बीएमसीवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपची रणनीती। भाजपकडून 150चं टार्गेट। शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्याची तयारी, सूत्रांची माहिती। पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांकडे सुद्धा लक्ष द्या। भाजपमधल्या इनकमिंगवरून गडकरींची टोलेबाजी। जेवढ्या वेगाने वाढलो त्याच वेगाने खाली येऊ, गडकरींचा इशारा। काँग्रेस हा शिस्तप्रिय पक्ष, शिस्तीतच वागले पाहिजे। कुणी धमकावलं तर घरात घुसून मारू। बंडखोरांना काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दम। आगामी निवडणुकीत काँग्रेसचा तिरंगा फडकवल्याशिवाय राहणार नाही, नाना पटोलेंचा निर्धार। रवींद्र धंगेकरांकडून मुरलीधर मोहोळांवरच्या आरोपांची मालिका सुरूच। गुन्ह्याबाबत निवडणूक प्रतिज्ञापत्राची कॉपी पोस्ट करत हल्लाबोल। आणखी 2 प्रकरणं बाहेर काढण्याचाही इशारा। महायुतीमध्ये बेबनाव होईल असं वक्तव्य टाळा। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये। रवींद्र धंगेकरांना एकनाथ शिंदेंचा निरोप। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला अटक। प्रशांत बनकरनं मानसिक शारीरिक छळ केल्याचा महिलेच्या सुसाईड नोटमध्ये आरोप। पोलीस गोपाल बदने अजूनही फरारच। महिला डॉक्टरला रणजित निंबाळकरांचा फोन। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। दोन्ही पीएससह निंबाळकरांना अटक करा, दानवेंची सरकारकडे मागणी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा। भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी। तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आरोपी करा, तर प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची धस यांच्याकडून मागणी। आणि विधान भवनाबाहेरच्या झाडावर तरुणाचं आंदोलन। पोलीस अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू।